वरती तुम्ही त्या होते ठिकाणी सर क्लिक करायचं आहे. प्रस्तावना करायला म्हणजे या ठिकाणी सुद्धा पिन टू स्क्रीन वरती या मी लिंक ठिकाणी क्लिक करायचं आहे. लगेच जॉईन व्हा सर, मी चालू करतोय. हा हॅलो सर. हा सर, मी लिंक शेअर करतो सर तुम्हाला लगेच त्या लिंकला त्याच. चिटकुलवर सर सर जॉईन आता झाले दोन्ही सर. तज्ञ मार्गदर्शक तर नाहीत आपले, कारण त्यांचं ते कनेक्टिव्हिटी नाही, त्याच्यामुळे ते जॉईन होणार आहे. सर हॅलो नंदेश्वर सर. नंदेश्वर सर. ठीक आहे, इथे काहीतरी शरद मादनवाडने प्रश्न विचारलेला आहे. गुगल मीट कोणची पण आयडी मागणार नाही ना, प्रॉब्लेम येणार नाही ना? नाही नाही, अशा प्रकारचं काही होणार नाही. कुठली पण आयडी मागणार नाही आणि तुमची आयडी तुम्हाला सेक्युर आहे, त्यासाठी त्याच्याविषयी घाबरण्याची काही गरज नाही. चिटकुलवार सर आहेत काय? सर आहे, मी आहे सर. हो ओके ओके. नाही हां सर. सर हां सर, सुरुवात करायचं काय? हा बिलकुल करा सर. ओके ओके. नाही असं मी टेक्निकल सूचना दिलेल्या आहेत, पण आता तुमच्यापासूनच सुरुवात करू. चालेल चालेल, काय अडचण नाही. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे की आपल्या उमरी तालुक्याचे संपर्क अधिकारी तथा डायट कॉलेजचे ज्येष्ठ अधिवाक्यता आदरणीय चिटकुलवार सर या प्रशिक्षणामध्ये जॉईन झालेले आहेत आणि ते आपल्याला या महाकरियर पोर्टल विषयी मार्गदर्शन करणार आहेत. तरी मी चिटकुलवार सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी या ठिकाणी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. ओके, धन्यवाद सर. आवाज येतो सर माझा? हो येतोय सर, येतोय. कार्यशाळेमध्ये उपस्थित सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी बंधू भगिनी, मित्रांनो, जीवनामध्ये काही व्हायचं असेल तर आपल्याला मेहनत करावी लागते. आपण शिकलेलो आहात, आपण हे सगळं ऐकलेलं आहात. मात्र आयुष्यात मोठं होण्यासाठी नुसतं प्रयत्न करून जमणार नाही, तर आपल्या प्रयत्नांची दिशा सुद्धा करावी लागते. चुकीच्या दिशेनं फार जोरात धावल्यामुळं हाती काहीच लागत नाही. त्यापेक्षा योग्य दिशेनं हळूहळू जरी चालत गेलं तरी एक वेळ निश्चित येते की आपण आपल्या यशाच्या ठिकाणी आपण पोहोचू शकतो. मित्रांनो, आपण बरेचसे स्वप्न बघतो आयुष्यामध्ये, आपल्याला काय व्हायचं आहे. ती होण्यासाठी आवश्यक असलेले जे काही शिक्षण आहे, जे काही मार्गदर्शन आहे, हे आपल्याला बऱ्याचदा उपलब्ध होत नाही किंवा आपल्याला बऱ्याचदा कळत नाही की आपल्याला नेमकं काय व्हायचं आहे. हे कळण्यासाठी आपण सगळेजण इथे एकत्र जमलेलो आहोत. भविष्यामध्ये आपल्याला ज्या काही करिअरच्या संधी आहेत, आपल्याला पुढे चालून काय होता येईल, एखादी नोकरी करता येईल, सरकारी नोकरी करता येईल, निमसरकारी खाजगी नोकरी करता येईल, किंवा आपला एखादा छोटासा बिझनेस चालू करता येईल. या संदर्भात त्यासाठी आपल्याला कोणतं शिक्षण घ्यावं लागेल, ते शिक्षण कुठे भेटेल, त्याची फीस किती असेल, त्या कोर्सेसची फीस किती असेल, ते कोर्सेस शासकीय आहेत का खाजगी आहेत, ते शाळा कॉलेजेस आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत का महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमध्ये आहेत की बाहेर देशांमध्ये, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोपामध्ये आहेत. ह्या सगळ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती आपल्याला असणं फार गरजेचं आहे. आणि ही आपल्याकडे ही सगळी आपल्याला माहिती व्हावी म्हणून आपण इथे जमलेलो आहे. मित्रांनो, बऱ्याच असं होतं की आपल्याला जे व्हायचं आहे, आपल्याला भविष्यामध्ये जे काही ज्या गोष्टीमध्ये आपल्याला करिअर करायचं आहे त्या संदर्भात आपल्याला करेक्ट माहिती मिळत नाही, वेळेवर माहिती मिळत नाही. आणि आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावर कळतं की आपण जे शिकलोय यामध्ये नोकरीच्या किंवा करिअरच्या चांगल्या संधी नाही आहेत. म्हणून मित्रांनो, आपण आज सगळेजण इथे जमलेलो आहे. एक वेबसाईट आहे किंवा एक ऍप आहे, त्याचं नाव आहे महाकरियर पोर्टल. ह्या महाकरियर पोर्टलवर नेमकं काय आहे आपण पुढच्या एक अर्ध्या घंट्यामध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी प्रस्तावनेमध्ये मी एवढं सांगतो इथे की आजच्या काळामध्ये माहिती ही फार महत्वाची गोष्ट आहे. असं म्हणतात की सोनाराचं दुकान, आपल्याला सोनं घ्यायचं असो की नसो, सोनाराच्या दुकानाचा पत्ता मात्र आपल्याला माहिती असला पाहिजे. आयुष्यामध्ये आपल्याला सोनं घेण्याची संधी कधी पण येऊ शकते. त्यामुळं हीच बाब आहे. आपल्याला जे काही व्हायचं आहे, ज्या गोष्टीमध्ये करिअर करायचं आहे ते आपण करू न करू तो मुद्दा वेगळा. मात्र करिअरच्या संधी नेमक्या कुठे आहेत, कशा आहेत, त्याची किंमत किती आहे, त्यासाठी किती मेहनत करावी लागेल, काही फ्री मध्ये संधी आहेत का, काही ठिकाणी बुद्धिमत्तेला काही वाव आहे का, काही ठिकाणी काही स्कॉलरशिप आहेत, काही फ्री सीट्स आहेत, काही स्कॉलरशिप्स आहेत. अशा ठिकाणी आपल्याला नेमकी कुठे संधी भेटू शकेल करिअरची, ह्या सगळ्यांची इत्यंभूत माहिती आपण इथे घेणार आहोत. एक छोटंसं उदाहरण सांगतो इथे. आपल्यापैकी काही मुलांना चित्रकला माहिती आहे, फक्त चित्र काढून आपल्याला पैसे कमवता येणार नाहीत.
तर आपल्या चित्रकलेला एक वेगळी जोड द्यावी लागेल, ती म्हणजे एनिमेशनची. ज्यांना चित्र चांगली काढता येतात त्यांनी काय करावं लागेल भविष्यामध्ये, त्यांनी एनिमेशनचे कोर्सेस करावे लागतील. तर त्यांना चांगल्या करिअरच्या चांगल्या नोकरी संधी मिळतील. ज्यांना कुणाला इस्रोमध्ये नासामध्ये जायचं आहे, ज्यांना कुणाला विमानाची आवड आहे, अवकाशाची आवड आहे, फक्त इथे आवड असून जमणार नाही. तर आपल्याला इस्रोमध्ये जाण्यासाठी, नासामध्ये जाण्यासाठी नेमकं काय शिकलं पाहिजे, ते कॉलेजेस कुठे आहेत, एरोस्पेस इंजिनिअरिंग काय आहे हे आपल्याला माहिती करून घ्यावं लागेल. एरोस्पेस इंजिनिअरिंग शिकण्यासाठीची कॉलेजेस कुठे आहेत, त्याची फीस किती आहे, त्याची एंट्रन्स टेस्ट कधी असते, कोर्सचा कालावधी किती वर्षाचा आहे, वगैरे वगैरे. आणि हे सगळं झाल्यानंतर तिथे जॉईन होण्यासाठी एंट्रन्स टेस्ट, एंट्रन्स टेस्ट, प्रवेश फॉर्म भरणे, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला कुठे मिळेल. मित्रांनो, असा काही पत्ता आपल्याला फार गरजेचा आहे. एक मार्गदर्शक म्हणून आपल्याला महाकरिअर पोर्टल हे फार महत्वाचं साधन आहे. त्या साधनांबद्दल आपण लगेच माहिती घेणार आहोत, प्रत्यक्ष डेमो आपण घेणार आहोत. आपण सगळ्यांनी इथे राहावं, जाऊ नये, कोणी लेफ्ट होऊ नये. ही संधी आहे मित्रांनो, ही सगळी संधी आहे आपल्यासाठी मुद्दाम आणलेली संधी आहे. शिक्षण विभाग नांदेड आणि जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था नांदेड यांनी आपल्यासाठी उपलब्ध केलेली संधी असं म्हणता येईल. त्यासाठी आपण मनलोनी कार्यशाळा ऐकावी आणि काही नोट्स वगैरे काढायचे असतील तरी नोट्स काढून घ्यावेत आणि महाकरिअर पोर्टल या वेबसाईटला आपण नक्की भेट द्यावी आणि तिथे नेमकं काय काय चाललं आहे हे पाहावं. एवढं मी बोलतो, इथे थांबतो. माननीय पाटील सरांना विनंती की त्यांनी आपलं पुढचं सेशन चालू ठेवावं. सर. ओके सर. नंदेश्वर सर, हा सर, काय करायचं, सेशन सुरू करायचं? सेशन सुरू करा सर. सुरुवात करणार तुम्ही का करू? नाही, करा सर, करा, सुरुवात करा, करा करा. चिटकुलवार सर करायचं का? हो बिलकुल सर, तुम्ही करणार. हा करा पाटील सर, तुम्ही चालू. ओके ओके, ठीक आहे. आता या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, आवाज येत नाही. मला वाटतं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना आवाज येतो. ज्यांना आवाज येत नाही कृपया त्यांनी आपली नेट क्वालिटी थोडस चेक करा. बरं, किती जणांना आवाज येत नाही? ज्यांना आवाज येत नाही त्याने फक्त नाही असं टाईप करा बरं चॅट मेसेज मध्ये. बऱ्यापैकी सर्वांना आवाज येतोय. हा ओके, 1 2 3. मिलिंद ज्यांना आवाज येत नाही त्यांनी परत लेफ्ट होऊन जॉईन झालं तरी आवाज येऊ शकेल. अच्छा अच्छा. ओके ओके. ज्यांना आवाज येत नाही अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे. कृपया एकतर तुमची नेट क्वालिटी चेक करा. व्यवस्थित असेल तर ठीक आहे, तुमचा व्हिडिओ बंद करा. तरीही आवाज येत नसेल तरी तुम्ही काय करा, त्या ठिकाणी पुन्हा लेफ्ट व्हा आणि पुन्हा जॉईन व्हा. आपण लगेचच 2 मिनिटांमध्ये तुम्हाला वेळ देऊ, 1-2 मिनिटाचा लेफ्ट होण्यासाठी आणि जॉईन होण्यासाठी. जॉईन होण्यासाठी पुन्हा तीच लिंक वापरायची आहे आणि आपण लगेच आता या ठिकाणी प्रॅक्टिकली महाकरिअर पोर्टल विषयी माहिती घ्यायला सुरुवात करू. सर्वांनी वही पेन घेतली असेल? सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, वही पेन घेतली सर्वांनी? हो सर. ओके ओके, ठीक आहे. माईक नका चालू करू, त्या ठिकाणी चॅट बॉक्सचा वापर करायचा आहे. हा, सर्वांनी ज्या काही तुम्हाला मी इन्स्ट्रक्शन विचारले, वा छान छान, सर्वजण त्या ठिकाणी चॅट बॉक्स वापरत आहेत. या ठिकाणी चॅट बॉक्स साठी नंदेश्वर सरांना मी या ठिकाणी विनंती करतो की यापुढील चॅट बॉक्स तुम्ही बघावं. मी स्क्रीन या ठिकाणी प्रेझेंट करतो आहे. नंदेश्वर सर. हा सर, तुम्ही चालू ठेवा, मी चॅट बॉक्स वरती. कोणाचा आवाज येतोय? आवाज नंदेश्वर सर, हा सर, तुमचाच आवाज येतो वाटतं. सर आवाज कोणाचा येतोय मला नंतर सांगत राहा. हा, विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी आता इकडे माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याकडे लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, सर्वांना आता इंटरनेटचा पॅक बऱ्यापैकी फ्री मिळत आहे. त्यासाठी हा इंटरनेटचा पॅक आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपल्या फायद्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. यासाठी प्रत्येकाकडे गुगल नावाचं एक वेबसाईट ओपन करायचं आहे. गुगल क्रोम असेल, तुमच्याकडे जे मोबाईलमध्ये ब्राउझर असेल त्याच्यामध्ये google.com हे वेबसाईट ओपन करायची आणि त्या ठिकाणी आजची जी महत्वाची वेबसाईट आहे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो.
सर्वांनी ही वेबसाईट त्या ठिकाणी लिहून घ्यायची आहे. https://MAHA म्हणजे महाकरिअरपोर्टल.com या ठिकाणी मी तुम्हाला त्याची लिंक या ठिकाणी चॅट बॉक्स मध्ये टाकतो. तुम्ही सर्वांनी ती लिंक त्या ठिकाणी कॉपी करून घ्यायची आहे. मी या ठिकाणी तुम्हाला लिंक टाकलेली आहे, तरी ती लिंक तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी कॉपी करून घ्या, की ज्या ठिकाणी महाकरिअर पोर्टल त्या ठिकाणी ओपन होईल. अशा प्रकारे ही जी लिंक आहे महाकरिअरपोर्टल.com त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं समोरचं डॅशबोर्ड दिसेल. त्या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी अशा दोन प्रकारच्या भाषा आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी मराठी सिलेक्ट करा. जर तुम्हाला इंग्रजी चांगलं समजत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी इंग्रजी सुद्धा सिलेक्ट करू शकता. त्या ठिकाणी जर मराठी सिलेक्ट केला तर त्या ठिकाणी सूचना काय येतात बघा. विद्यार्थी मित्रांनो, आपला विद्यार्थी सरळ आयडी व पासवर्ड याचा वापर करून आपण महाराष्ट्र करिअर पोर्टल मध्ये प्रवेश करू शकता. हे करिअर पोर्टल आपणास करिअर विषयक माहिती, विविध व्यावसायिक कोर्स, अनेक शिष्यवृत्त्या, महाविद्यालय शोधण्यास मदत करेल. आपणास आपला विद्यार्थी सरळ आयडी माहित नसल्यास कृपया आपल्या शिक्षकांशी किंवा मुख्याध्यापक प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा. म्हणजे थोडक्यात सांगायचं असेल तर या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा सरळ आयडीची गरज आहे. सरळ आयडी म्हणजे काय असते, तर तो जे स्टुडंट पोर्टल मध्ये तुमचा जो आयडी क्रिएट झालेला आहे, ज्या दिवशी तुम्ही पहिलीला ऍडमिशन घेतला त्या दिवशी तुमचा आयडी क्रिएट झालेला असतो. तुमच्या शाळेतल्या मुख्याध्यापकाकडून तुम्ही तो आयडी मागून घ्यायचा आहे. तो 19 अंकी आयडी असतो. या ठिकाणी दिसत असेल, मी या ठिकाणी टाकलेला आहे. मी एक या ठिकाणी आनंदीबाई गोरटेकर हायस्कूलच्या विद्यार्थ्याचा आयडी या ठिकाणी डेमो म्हणून वापरत आहे. या ठिकाणी बघा, सुरुवातीला जो आयडी आहे 2010-27-15-12-021-01 पुन्हा 0008 अशा प्रकारे 19 अंकी आयडी त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचा आहे. आणि त्या 19 अंकी आयडी वापरून आता पासवर्ड साठी तुम्हाला मी सर्वांना सूचना देणार आहे. सर्वांनी लिहून घ्यायचं आहे. सर्वांसाठी पासवर्ड एकच आहे, 1 2 3 4 5 6 पासवर्ड आहे. 1 2 3 4 5 6 सर्वांसाठी एकच पासवर्ड आहे आणि तोच पासवर्ड आपण सर्वांनी वापरायचा आहे. एक मिनिट, मी आयडी चेक करतो इथे. नंदेश्वर सर, तुमच्याकडे एखादी आयडी आहे का? हॅलो सर, विद्यार्थ्यांना टाकायला लावा एखाद्या विद्यार्थ्याची आयडी असेल तर आहे का तुमच्याकडे? माझ्याकडे तर नाही सर, आयडी नाही की सर. सर माझ्याकडे आहे सर, माझ्याकडे आहे सर. हा, पाठवा तुमच्या. काय आहे सर सेंड करतो याच्यावर मेसेजवर. हा सेंड कर. ओके. हा, सेंड कर. सर मी सांगतो. हा सर सांगा. 2015 2015 2717 2717 1000 1000 1621 1621 100 ना? येस, 100. पासवर्ड होत ना 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6. हा बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन झालेला आहे. अशा प्रकारे तुमच्या समोर डॅशबोर्ड दिसेल. मराठीमधून तुम्ही केलात तर त्या ठिकाणी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, 16 देशांमधील एकूण
2,60,000 प्लस प्रोग्राम सह 550 प्लस करिअर आणि 21,100 कॉलेज बद्दल प्लस 1,150 प्रवेश परीक्षा आणि 1,120 स्कॉलरशिप किंवा फेलोशिप विषयीची माहिती तुम्हाला या पोर्टलवरती मिळणार आहे. तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर इथं आणखीन एक पेज येतो. सरांनी कदाचित हा पहिलं लॉग इन केलेला आहे त्यामुळे तो पेज आला नाही. मी तो पेज तुम्हाला दाखवतो. जे विद्यार्थी पहिल्यांदा त्या ठिकाणी लॉग इन करतील त्यांच्या समोर हे अशा प्रकारचा पेज येतो आणि तिथं विचारलं जातं सिलेक्ट प्रिफर्ड लँग्वेज पहिल्या सुरुवातीला. तर हा लँग्वेज या ठिकाणी सिलेक्ट करत असताना त्या ठिकाणी जो लँग्वेज तुम्हाला पाहिजे आहे म्हणजे मधली माहिती बघण्यासाठी, आता मराठी सिलेक्ट केलं तर काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे, सर्व माहिती त्या ठिकाणी मराठीमधून अपडेट झालेली नाही तर तुम्ही त्या ठिकाणी हिंदी सिलेक्ट करू शकता किंवा इंग्लिश सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारे एखादी भाषा तुम्ही सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी तिथं सेव्ह करायचं आहे आणि सेव्ह केल्याच्या नंतर मग तुमची ती भाषा सेट होते. आता ह्याला म्हणतात डॅशबोर्ड. हा पूर्ण डॅशबोर्ड आहे, इथं दिसत असेल तुम्हाला. डॅशबोर्ड म्हणजे तुम्ही आतापर्यंत काय काय या ठिकाणी सर्च केलेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला डॅशबोर्ड वरती पाहायला मिळतं. आता या ठिकाणी या डॅशबोर्ड वरती आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. करिअर विषयी माहिती मिळवा, कॉलेज डिक्शनरी, परीक्षा डिक्शनरी, स्कॉलरशिप स्पर्धा आणि फेलोशिप डिक्शनरी. आता या ठिकाणी डिक्शनरी हा शब्द आहे. आता डिक्शनरी हा शब्द विद्यार्थ्यांना आतापर्यंत वेगळ्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला आलेला आहे. डिक्शनरी म्हणजे शब्दकोश, तसाच अर्थ या ठिकाणी होतो. कॉलेज डिक्शनरी म्हणजे काय, कॉलेजची डिक्शनरी आपल्याला नाही पाहायला मिळणार, परंतु त्या ठिकाणी जेवढे काही कॉलेज आहेत त्या कॉलेजची नावं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. आणि या करिअर विषयी माहिती मिळवा या टॅबवरती तुम्हाला करिअर विषयीची अधिक माहिती मिळणार आहे. या ठिकाणी परीक्षा डिक्शनरी आहे. परीक्षा डिक्शनरी म्हणजे कुठल्या कुठल्या परीक्षा आहेत त्याविषयीची माहिती त्या परीक्षा डिक्शनरी मध्ये मिळणार आहे. त्यानंतर स्कॉलरशिप स्पर्धा आणि फेलोशिप डिक्शनरी, कुठल्या कॉलेजमध्ये कुठल्या प्रकारची स्कॉलरशिप लागू आहे, कुठे स्कॉलरशिप साठी स्पर्धा आहे आणि कुठल्या कॉलेजला फेलोशिप आहे आणि फेलोशिपच्या काय अटी आहेत, अशा प्रकारची माहिती तुम्हाला ह्या खालच्या टॅबवरती मिळणार आहे. त्यासाठी सुरुवातीला तुम्ही काय करायचं आहे, हा जो तुमचं नाव दिसतं इथं लॉग इन केल्याच्या नंतर ह्या नावावरती या ठिकाणी मेरा करिअर या ठिकाणी हिंदी सिलेक्ट केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी मेरा करिअर आलेला आहे. या ठिकाणी मेरा करिअर वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं स्वतःच एक त्या ठिकाणी डॅशबोर्ड तयार करायचा आहे. आता प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांनी पहिलं आपल्या आई वडिलांसोबत, पालकांसोबत किंवा जे आपले आदर्श व्यक्तिमत्वाचे व्यक्ती आहेत, आपले सर असतील, आपले भाऊ असतील, अशांशी चर्चा करून तुम्हाला कुठलं करिअर निवडायचं आहे, कुठल्या करिअरच्या करिअरसाठी तुम्ही पात्र आहात किंवा तुमची इच्छा आहे, अशा प्रकारची माहिती तुम्ही प्राप्त करून घ्यायची आणि ते त्या ठिकाणी या डॅशबोर्ड वरती तुम्ही सेव्ह करून ठेवायचं आहे. आता या ठिकाणी चुजिंग युअर लोकेशन ऑफ कॉलेज इन्स्टिट्यूट, हेअर डू यू वॉन्ट टू स्टडी आफ्टर स्कूल अँड कॉलेज. आता तुमचं कॉलेज संपल्याच्या नंतर, तुमची शाळा संपल्याच्या नंतर तुम्ही कुठे शिकू शकता, कुठल्या शहरामध्ये तुम्हाला जाऊन शिकायचं आहे, मग त्या शहरांना आपण त्या ठिकाणी सर्च करायचं म्हणजे कुठले कुठले कॉलेज आहेत. आता या ठिकाणी कंट्री इंडियामध्ये जर समजा तुम्हाला शिकायचं असेल, बाहेरच्या देशात जायचं असेल तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. पण आता आपण प्रथमतः इंडियाचं बघू, म्हणजे आपल्याला भारतामध्ये शिकायचं आहे. मला समजा मी विद्यार्थी आहे, मला या ठिकाणी भारतामध्ये शिकायचं आहे आणि स्टेट आहे आपला महाराष्ट्र, मला महाराष्ट्रामध्ये शिकायचं आहे, बाहेर जायचं नाही. परंतु तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बाहेरच्या स्टेटमध्ये कुठे कुठे कॉलेजेस आहेत ते सुद्धा पाहू शकता. सिटीमध्ये आता मला कुठे शिकायचं आहे तर मी टाकेन या ठिकाणी मला नांदेडला शिकायचं आहे. तुम्ही टाकू शकता, कोणाला पुण्याला शिकायचं असेल, कोणाला मुंबईला शिकायचं असेल, अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. मग अशा प्रकारे हा एक पहिला ऑप्शन झाला. दुसरं एक त्या ठिकाणी मी बघतो इंडियामध्येच शिकायचं आहे, महाराष्ट्रामध्येच शिकायचं आहे, महाराष्ट्र सर्च करायचं आणि परंतु मला पुण्याला एखादं चांगलं कॉलेज आहे का तिथे बघायचं आहे. कारण आपण शैक्षणिक माहेरघर म्हणून पुणे याला ओळखतो, त्या ठिकाणी काही महत्वाचे इन्स्टिट्यूट आहेत, तर मी या ठिकाणी दुसरी सर्च ऑर्डर पुण्याची देतो. आता या ठिकाणी चुजिंग कोर्सेस म्हटलेला आहे. आता कुठला कोर्स तुम्हाला करायचा आहे, व्हॉट काइंड ऑफ कोर्स यू वॉन्ट टू स्टडी आफ्टर कम्प्लिटिंग स्कूल 10th 12th. 10वी कंप्लीट झाली, 12वी कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला कुठला कोर्स करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा 2 टॅब दिलेले आहेत. पहिला टॅब आहे 3-4 year डिग्री कोर्स आफ्टर क्लास 12th. 12वीच्या नंतर जर तुम्ही कोर्सेस सर्च करत असाल, 3 ते 4 वर्षाचे जे डिग्री कोर्सेस आहेत त्याची माहिती या टॅबवरती आहे. आणि इथं पुढचा दुसरा टॅब आहे 6 months to 3 year डिप्लोमा जॉब ओरिएंटेड शॉर्ट टर्म कोर्स आफ्टर क्लास 10th or 12th. म्हणजे 10वी नंतर 12वी नंतर समजा एखादा छोटा कोर्स करायचा असेल तुम्हाला,
छोटा डिप्लोमा करायचा असेल, जेणेकरून लवकर जॉब तुम्हाला पकडायचा असेल किंवा लवकर एखादा बिझनेस टाकायचा असेल, त्याची माहिती येते. आता बघू आपण काय आहे तोंड ओळख सुरुवातीला. आता 3 to 4 डिग्री कोर्सेस आफ्टर क्लास 12वी. 12वीच्या नंतर या ठिकाणी काय काय दिलेले आहेत बघा. या ठिकाणी दिसतं ऍग्रिकल्चर अँड फूड सायन्स, मेडिकल सायन्स, अलाइड मेडिकल सायन्स, फिटनेस अँड वेलबिंग, इंजिनियर अँड टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग, सायन्स अँड मॅथमॅटिक्स. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. कुठल्या तरी एका विद्यार्थ्याने मला सांगावं की याच्यापैकी कुठलं तुम्हाला करायचं आहे. कोण सांगतं बघू बरं. या ठिकाणी चॅट बॉक्स मध्ये हे तुम्हाला दिसत असेल, या ठिकाणी बघितलं असेल. लवकरात लवकर या ठिकाणचं एक डिग्री मला तुम्ही सांगावी, जेणेकरून मी तुम्हाला सर्च करून दाखवेल. कोणीतरी टाकलं काय? सायन्स अँड मॅथ, सचिन इबितवारने या ठिकाणी टाकितलेलं आहे. छान. सायन्स आणि मॅथ, सॉरी सायन्स आणि मॅथमॅटिक्स म्हणून या ठिकाणी एक कोर्स आहे, करिअर्स आहे. या ठिकाणी मी क्लिक करतो आणि त्या ठिकाणी सायन्स आणि मॅथ. पुन्हा आपण एक दुसरे ऑप्शन बघू तोपर्यंत. हे 6 months 3 year डिप्लोमा कोर्सेस आहेत. याच्यामध्ये कुठले कुठले आहेत बघा. ऍग्रिकल्चर अँड फूड, कन्स्ट्रक्शन मध्ये आहे, बिझनेस ऑपरेशन अँड एंटरप्रेन्योरशिप आहे, अर्ली चाइल्डहुड अँड प्रायमरी एज्युकेशन ट्रेनिंग म्हणजे जे काही अंगणवाडी आहे वगैरे, हेल्थ केअर सपोर्ट सर्व्हिसेस आहेत, ॲनिमेशन ग्राफिक्स आहे, ॲनिमेशन ग्राफिक्स आहेत, बँकिंग, फायनान्शियल अँड इन्शुरन्स ऑपरेशन आहे, स्पोर्ट्स अँड फिटनेस आहे, डिफेन्स सिक्युरिटी आहे. अशा प्रकारचे बरेच आहेत. तुम्ही तुमच्या हातामध्ये ज्यावेळेस ही वेबसाईट येईल त्यावेळेस तुम्ही बघायचं आहे डिप्लोमा. आता या ठिकाणी एका विद्यार्थ्याने सांगितलं सायन्स आणि मॅथमॅटिक्स. आता ह्याच्याविषयीचे कुठले कोर्सेस आहेत, कुठली लँग्वेज मधून तुम्हाला पाहिजे, हे अशा प्रकारे लँग्वेज मी या ठिकाणी मराठी सिलेक्ट केलेली होती. त्यानंतर मी सेव्ह चेंजेस करतो, म्हणजे तुमचं त्या ठिकाणी तुमचं जे डॅशबोर्ड आहे त्या ठिकाणी तुमचं सेव्ह झालेलं आहे. आता बघा या अशा प्रकारचं या ठिकाणी तुमचं डॅशबोर्ड आलेलं आहे. आता बघा डॅशबोर्ड वरती मी क्लिक करतो. आता या ठिकाणी करिअर विषयी माहिती मिळवा, करिअर विषयी माहिती मिळवा या ठिकाणी जे टॅब आहे त्याच्यावरती मी क्लिक करतो. बघा आवाज क्लिअर येत नाही असं कोणीतरी सांगते. कदाचित तुमच्या इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल, बाकी सर्वांना आवाज येतोय. बघा या ठिकाणी मी काय केलं होतं की करिअर विषयी त्या ठिकाणी मी क्लिक केलं होतं. आता आपण या ठिकाणी सायन्स आणि मॅथमॅटिक्स सिलेक्ट केलेला आहे, तुम्ही सर्वांनी बघितले. आता मग सायन्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये कुठले कुठले करिअर्स आहेत बघा. या ठिकाणी करिअर्स दिलेले आहेत तुम्हाला. मॅथमॅटिशियन, संख्याशास्त्र, केमिस्ट, बॉटनिस्ट, झुऑलॉजिस्ट. आता हे काही वेगवेगळ्या प्रकारचे करिअर आहेत. आता ह्याच्यामधलं समजा कोणाला वाटलं की बाबा मला अर्गोनॉमिस्ट व्हायचं आहे, तर या ठिकाणी जर क्लिक केलं आपण तर त्या अर्गोनॉमिस्ट विषयीची माहिती आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. बघा अर्गोनॉमिस्ट विषयीची माहिती काय आहे, एक झलक बघा म्हणून या ठिकाणी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी त्याची कोर्स विषयीची इंग्रजीमधून माहिती आहे आणि हे कशाबद्दल आहे, हा कोर्स कशासाठी आहे. त्यानंतर या करिअरसाठी स्पेशलायझेशन ट्रॅक्स कोणते कोणते आहेत, त्याच्यामध्ये हे जे स्पेशलायझेशन ट्रॅक्स आहेत, आणखी काही स्पेशलायझेशन ट्रॅक्स आहेत. त्यानंतर आपण तत्पूर्वी एक दुसरा सिलेक्ट करू जे आपल्या माहिती मधला आहे. बरेच विद्यार्थी इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी साठी जातात. आता इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये जर समजा मला इलेक्ट्रिकल इंजिनियर विषयी बघायचं असेल, इलेक्ट्रिकल इंजिनियर जर तुम्हाला व्हायचं असेल तर त्याच्याविषयी असे तुम्ही प्रत्येकाची माहिती त्या ठिकाणी सर्च करू शकता. आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विषयी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणजे काय असतं, त्या कोर्समध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं, फोटोस आहेत तुम्हाला. आणि हे सर्व कशाबद्दल आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर इज अ स्पेशलाइज्ड हू डिझाईन्स, डेव्हलप, टेस्ट, मॅन्युफॅक्चर अँड मेंटेन व्हेरियस इक्विपमेंट, प्रोसेसेस, डिव्हाइसेस अँड सिस्टीम. म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणजे कोण असतो की बाबा तो एखाद्या वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइसेस आहेत त्याला डेव्हलप करतो, मॅन्युफॅक्चर करतो, त्याची डिझायनिंग करतो. अशा प्रकारचं काम त्या इलेक्ट्रिकल इंजिनियर मध्ये असतं. मग त्यासाठी या करिअरसाठी स्पेशलायझेशन ट्रॅक्स काय आहेत. टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आहे, म्हणजे जवळपास जे आता फोन मध्ये असणारे जे इंजिनियर असतात ते टेलिकम्युनिकेशन. कंट्रोल इंजिनियर आहे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे, आता सध्या डिजिटलचा प्रभाव वाढलेला आहे. इलेक्ट्रिकल सिग्नल प्रोसेसिंग अँड सिस्टीम इंजिनियर आहे, जे एमएससीबी मध्ये वगैरे एकत्र असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे करिअर्स आहेत त्या ठिकाणी. पुन्हा या ठिकाणी माहिती दिलेली आहे तुम्ही या करिअरमध्ये कशा प्रकारे प्रवेश मिळू शकता. आता तुम्हाला एक करिअर करायचं आहे, मग काय काय शिकलं पाहिजे. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे, एक पाथवे दिलेला आहे, एक रस्ता तुम्हाला
एखाद्या गावाला जाण्यासाठी जो रस्ता लागतो तशा प्रकारचा रस्ता दिलेला आहे. काय सांगितलं सुरुवातीला, क्लास 10 एनी सब्जेक्ट मॅथमॅटिक्स अँड सायन्स. तुम्हाला प्रथमतः 10वी पूर्ण करावी लागेल आणि त्या 10वीला तुम्हाला हे 2 विषय कंपल्सरी आहेत, मॅथमॅटिक्स आणि सायन्स. त्यानंतर तुम्हाला 12वी पूर्ण करावी लागेल आणि जी सायन्स मधून पूर्ण करावी लागेल, म्हणजे विज्ञान विषय घेऊन तुम्हाला पूर्ण करावी लागेल. आणि त्या ठिकाणी पीसीएम असायला पाहिजे. पीसीएम तुम्हाला माहित असेल किंवा नसेल तरी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ हे काही विषय आहेत त्या ठिकाणी तुम्हाला इंजिनिअरिंग साठी जाण्यासाठी आवश्यक आहेत. पीसीएम, याला पी ला फिजिक्स म्हणतात, सी ला केमिस्ट्री आणि एम ला मॅथ. त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, 12वीच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला हे विषय जर तुम्ही घेतला असाल तर तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश करू शकता. हा एक मार्ग झाला. आता पुन्हा दुसरा मार्ग सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे, तसा 10वी आहे, पुन्हा 12वी आहे, पुन्हा अंडर ग्रॅज्युएट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे. म्हणजे हे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट आहे. अशा प्रकारे हा डिप्लोमा आणि नंतर डिग्री अशा प्रकारे. पुन्हा तिसरा पाथवे दिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी त्या ह्याच्या मार्फत तुम्हाला दिलेली असते. आता या ठिकाणी बघा, आपण या स्पेशलायझेशन ट्रॅक्स मध्ये जाऊ. पहिलं टेलिकम्युनिकेशन इंजिनियर वरती बघू. टेलिकम्युनिकेशन इंजिनियर काय आहे. आता टेलिकम्युनिकेशन इंजिनियर वरती मी क्लिक केलं होतं, तुम्ही बघितले. आता टेलिकम्युनिकेशन इंजिनियर मध्ये तुम्ही काय करू शकता, इकडे टॅब आहेत साईडला, त्या सर्व तुम्ही वाचवायचं आहे. आता इथे या ठिकाणी इंग्रजी आहे, पण तुम्ही जर हिंदी भाषा निवडली तर हे तुम्हाला हिंदी मधून त्या ठिकाणी मिळेल. बघू आपण या ठिकाणी भाषा हिंदी निवडून, दिसते का. हिंदीमध्ये सर्व दिलेलं आहे, मराठीमध्ये तेवढे जास्त पेजेस ट्रान्सलेट केलेले नाहीत. आता बघा, आपको क्या करना होगा, इलेक्ट्रिकल इंजिनियर जर व्हायचं असेल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर जर झालात तुम्ही तर तुम्हाला काय काम करावं लागेल ही सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना कसं होतं माहित आहे का, कधी कधी वाटतं की वडिलांनी सांगितलं, भावांनी सांगितलं की बाबा मला आता मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं आहे. भावांनी सांगितलं मेकॅनिकल इंजिनियर चांगला कोर्स आहे, परंतु मेकॅनिकल झाल्याच्या नंतर काय करावं लागतं त्याची सविस्तर माहिती आपल्याला कुठे मिळत नाही. त्यासाठी तुम्हालाच या ठिकाणी सविस्तर माहिती या वेबसाईटच्या मार्फत तुम्हाला या ठिकाणी मिळणारी आहे. त्यानंतर हा अशा प्रकारची माहिती आहे, काय काम असेल, मुख्य काम काय असेल, जिम्मेदारी काय असतील तुमची, आपको क्या काम करना होगा त्या ठिकाणी. पुन्हा स्पेशलिस्ट ट्रॅक काय आहे त्या ठिकाणी, टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आहे, कंट्रोल इंजिनियर आहे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे, करिअर एंट्री पाथवे म्हणजे त्या ठिकाणी करिअरला जाण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता काय आहे तो आपण आताच बघितलेला आहे. शैक्षणिक योग्यता काय लागते तुम्हाला, इलेक्ट्रिकल इंजीनियर बनने के लिए आप निम्नलिखित में से किसी एक क्षेत्र में या संबंधित क्षेत्र में स्नातक की डिग्री कर सकते हैं. इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर आणखीन एक खाली तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर कॉलेज छात्रवृत्ती, आता बघा इथे दिलेला आहे. आता तुम्हाला हे सर्व करायचं आहे, तुम्हाला माहित झालं मला इलेक्ट्रिकल इंजिनियर व्हायचं आहे, मग आता होण्यासाठी कॉलेज कुठे आहेत ही माहिती आपल्यासाठी फार महत्वाची आहे. आता या ठिकाणी टॅब दिलेला आहे, कॉलेज और विश्वविद्यालय खोजे इलेक्ट्रिकल इंजिनियर. इलेक्ट्रिकल इंजिनियर हा कोर्स मला पूर्ण करण्यासाठी कुठे कॉलेज आहे, कुठे विश्वविद्यालय आहे, त्याची काय खासियत आहे, अशा प्रकारे ह्या टॅब वरती क्लिक केल्याच्या नंतर एक नवीन विंडो या ठिकाणी ओपन होईल. आणि नवीन विंडो ओपन झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेजेस दिसतील, जे आपल्या भारतातले पण दिसतील आणि बाहेरच्या देशातले पण दिसतील. आता या ठिकाणी भरपूर मोठे कॉलेजेस आहेत, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं किती भरपूर मोठे कॉलेजेस आहेत. मग ह्याच्यापैकी कुठलं कॉलेज तुम्हाला निवडायचं आहे, इकडे फिल्टर दिलेलं आहे. तुम्हाला जर वाटलं मला नाही, फक्त मी गरीब आहे, मला गव्हर्नमेंट कॉलेजलाच जायचं आहे, तर तुम्ही या ठिकाणी गव्हर्नमेंट वरती क्लिक करू शकता. जर समजा काही विद्यार्थ्यांना वाटलं ठीक आहे बाबा मला गव्हर्नमेंट नाही लागलं तरी चालेल, परंतु गव्हर्नमेंट शासकीय मान्यता प्राप्त अनुदानित असणारं तिथे गेलं तरी मला चालेल. काही विद्यार्थ्यांना वाटतं की मी प्रायव्हेट कॉलेजमध्ये जातो, कारण प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुविधा असतात किंवा त्याच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती असेल तर प्रायव्हेट वरती. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं कॉलेज टाईपचे फिल्टर आहे. त्यानंतर कंट्री आहे, इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची कंट्री सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला वाटलं तुम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये शिकायला जायचं असेल तर आता ऑस्ट्रेलियाचे कॉलेज तुम्हाला इथे दिसतील तुम्हाला एका क्लिक वरती. जर तुम्ही ऑस्ट्रेलियावर फिल्टर केलात तर पुढे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आता इथे मी महाराष्ट्र सिलेक्ट केलेला आहे म्हणून मला महाराष्ट्राचे दिसणार आहेत. तुम्ही कुठलंही सिलेक्ट करू शकता त्या ठिकाणी. त्यानंतर सिटी सिलेक्ट करायचं आहे, सिटी म्हणजे शहर. त्या ठिकाणी तुम्ही कुठल्या शहरामध्ये शिकू इच्छिता तुमच्या इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला शहर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर फॅकल्टी आहे, म्हणजे कुठलं तुम्हाला कोर्स करायचा आहे. आपण हे प्रथमतः सिलेक्ट केलेलं होतं, त्यामुळे पुन्हा इथे बदल करायचा नाही, कारण इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हे मी पहिलं सिलेक्ट केलं होतं.
त्याच्यानंतर सिलेक्ट स्पेशलायझेशन, असे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आहेत. समजा एखादं मी या ठिकाणचं कॉलेज बघतो, जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. आता या ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा प्रोग्राम चालतो. तर मी या कॉलेजवरती क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा एकदा नवीन विंडो ओपन होते आणि नवीन विंडो ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला त्या कॉलेजची वेबसाईट दिसते, व्ह्यू कॉलेज वेबसाईट. पुन्हा या कॉलेजची तुम्हाला माहिती दिसते, कुठले कुठले प्रोग्राम आहेत त्या ठिकाणी, व्ह्यू डिटेल्स, 4 वर्षाचा आहे, प्रोफेशनल आहे, फुल टाइम आहे, अशा प्रकारची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असते. अशा प्रकारे ह्या कॉलेजची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. त्यानंतर प्रवेश परीक्षा काय असते. आता तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला जायचं आहे, मग त्यासाठी एंट्रन्स एक्झाम जे म्हणतो आपण इंग्रजीमधून, त्याला प्रवेश परीक्षा. आता प्रवेश परीक्षा कशा प्रकारची असते आणि कधी असते त्याच्याविषयीची माहिती आपल्याला ह्या टॅबवरती बघायला मिळेल. म्हणजे थोडक्यात एंट्रन्स एक्झाम. आता एंट्रन्स एक्झाम मध्ये या ठिकाणी तुम्हाला 3 टॅब दिसत आहेत बघा. एक ग्रीन कलरचा टॅब दिसत आहे, एक येलो कलरचा टॅब दिसत आहे आणि एक रेड कलरचा टॅब दिसत आहे. खाली तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि त्या सर्व ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कलर आहेत. आता तिथे बघा काय कलर आहे, जो ग्रीन कलर आहे तो म्हणजे काय आहे की बाबा ही परीक्षा आता अनाऊन्स झालेली आहे आणि ती ओपन आहे, त्याची डेट संपलेली नाही, म्हणजे त्याची घोषित झालेली आहे परीक्षा आणि ती परीक्षा तुम्ही आताही त्याचा फॉर्म भरू शकता. पुन्हा हे येलो कलरचं जिथं चिन्ह आहे, आता कुठं आहे येलो कलरचं चिन्ह, खाली हा हे बघा, इथे येलो कलरचं चिन्ह दिसतं. हे येलो कलरचं चिन्ह म्हणजे काय आहे की अनाऊन्स्ड आहे बट क्लोज्ड आहे. घोषित झाली होती परीक्षा परंतु त्याची लास्ट डेट संपलेली आहे, त्यामुळे तुम्ही त्या परीक्षेला बसू शकत नाही. पुन्हा रेड कलरचे आहे नॉट एट अनाउन्स्ड, म्हणजे रेड कलर ज्या ज्या ठिकाणी आहे, आता कुठे असेल रेड कलर, आपण खाली बघू असेल कुठेतरी, तर ज्या ठिकाणी रेड कलरचा सिम्बॉल आहे म्हणजे त्या ठिकाणची परीक्षा अजून घोषित झालेली नाही. अजून या ठिकाणी खाली 108 मोर एंट्रन्स एक्झाम आहेत. म्हणजे तुम्ही बघाल तेवढं त्या ठिकाणी कमी आहे. तुम्हाला जेवढा वेळ मिळेल तुम्ही त्या वेळामध्ये त्या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम विषयीची माहिती बघायला मिळते. आता आपण या ठिकाणची एखादी एंट्रन्स एक्झाम बघूया, म्हणताना तिथं काय मिळते तुम्हाला बघू. आता हेच ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट इन इंग्लिश किंवा हे बीटेक ड्युअल डिग्री बघूया. व्ह्यू डिटेल्स वरती मी क्लिक करतो. व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक केल्याच्या नंतर ह्या परीक्षेविषयीची सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. बघा, ही इंग्रजीमधूनच आहे. एलिजिबिलिटी काय आहे आता या ठिकाणी दिलेलं आहे. एलिजिबिलिटी काय आहे म्हणजे पात्रता तुम्हाला या परीक्षेला बसण्यासाठी. पुन्हा एक्झाम पॅटर्न काय असतो तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेला आहे. त्याच्यानंतर अवेलेबल सीट किती आहेत या ठिकाणी दिलेलं आहे, बीटेकचे एवढ्या, म्हणजे वेगवेगळ्या कॉलेज प्रमाणे. त्याच्यानंतर खाली ऍप्लिकेशन फीस किती आहे ही सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर ऍप्लिकेशनची प्रोसिजर काय आहे, 27 सप्टेंबर अशा वेगवेगळ्या प्रकारचं. आणि फॉर फर्दर डिटेल्स, समजा अधिकच्या माहितीसाठी तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता. अशा प्रकारची माहिती आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. यानंतर वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. वेगवेगळ्या प्रकारची माहिती, भरपूर अशा प्रकारचे त्या ठिकाणी कॉलेजेस आहेत, भरपूर माहिती आहे. तुम्हाला जशा प्रकारचा वेळ त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणखीन याच्यामध्ये जर समजा कोणा विद्यार्थ्याला काही शंका असेल, सर का आताच करिअर निवडावे लागेल, सर एक नित्यानंद अनपवाडने विचारलेला आहे प्रश्न, सर का आताच करिअर निवडावं लागेल. ओके ओके. नित्यानंद अनपवाड हा कितवीला आहे वर्ग विचारा. नित्यानंद अनपवाड कितवीला आहे सांगितलं तर बरं होईल. त्या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये सांग. 11वीला आहे. वा, 11वी. आता 11वीला असल्याच्या नंतर जर आपण करिअर निवडत नसाल तर मग कधी निवडायचं. आपल्याला जर मुळात नवीन करिअर निवडायचं आहे, कारण जेवढं लवकर आपण करिअर निवडू, आता नवीन जे शैक्षणिक धोरण 2020 आता लागू होणार आहे, केंद्र शासनाने लागू केलेलं आहे, तुम्हाला माहित असेल. तर नंदेश्वर सर तुमचा आवाज येतो बघा. शैक्षणिक वर्ष पुढच्या सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण केंद्र शासनाने लागू केलेलं आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महत्वाचे मुद्देच असे आहेत की तुम्हाला कुठलं करिअर निवडायचं आहे त्याची तयारी तुम्हाला 7वी 8वी पासून तुम्हाला करायची आहे. म्हणजे तेव्हापासून तुम्ही करिअर निवडण्याची संधी तुम्हाला दिलेली आहे आणि तशा प्रकारचं तुम्ही शिक्षण त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यासाठी नित्यानंद अनपवाड प्रश्न सॉल्व्ह झाला असेल. ओके ओके, ठीक आहे, त्याने ओके सांगितलेला आहे.
हॅलो सर, एक पवन कोस्केवाडचा प्रश्न होता, आयडी कुठून मिळेल म्हणून. ओके पवन कोस्केवाड, हा पवन कोस्केवाड, हा पवन कोस्केवाड कुठल्या शाळेमध्ये आहे? शाळा टाकलं तर बरं होईल. हो, पवन कोस्केवाड आयडी कुठे भेटेल, कुठल्या शाळेमध्ये आहे? चॅट बॉक्स मध्ये टाकलं तर बरं होईल. नूतन, ओके. नूतन विद्यालयाच्या आपल्या मुख्याध्यापकांना भेटायचं, मुख्याध्यापकांना सांगायचं की सर मला सरळ आयडी द्या. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे की आपण आपला आयडी आपल्या वर्ग शिक्षकाकडून, आपल्या मुख्याध्यापकाकडून प्राप्त करून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी आपण तो वापरायचा आहे. ओके, धन्यवाद पवन. या ठिकाणी विचारलेलं आहे मला पॉलिटेक्निकला जायचं आहे, शरद मदनवाडने. ठीक आहे शरद, त्या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे मी आता सांगितलेले आहे, तिथं करिअर विषयी माहिती मिळवामध्ये त्या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे करिअर आहेत. तुम्ही जेवढं मध्ये त्या ठिकाणी खोलात जाल तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. आता या ठिकाणी मी अधिकच न सांगता, कारण भरपूर आहे त्या ठिकाणी, मी आता सांगितलं किती करिअर आहे तुम्हाला. आता थोड्या वेळापूर्वी मी इथे डॅशबोर्ड वरती सांगितलेलं आहे 550+ करिअरची माहिती तुम्हाला ह्या वेब पोर्टल वरती मिळणार आहे. 550 करिअर, त्याच्यापेक्षाही अधिक करिअर त्या ठिकाणी आहे. तुम्हाला ज्या करिअरला जायचं आहे त्या करिअरची माहिती तुम्ही तिथे बघू शकता. आणखीन ह्या व्यतिरिक्त तुमच्या माहितीसाठी मी अधिक माहिती म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो, जर समजा या ठिकाणी एखादं करिअर तुम्हाला नाही सापडलं तर युट्यूब हे आहे, युट्यूब चॅनल आपणा सर्वांना माहित असेल. युट्यूब चॅनलचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला ज्या करिअरला जायचं असेल त्या करिअर विषयी युट्यूब वरती माहिती विचारला तर लगेच तुम्हाला युट्यूब सुद्धा त्या ठिकाणी सांगेल. ओके, ठीक आहे. बरेच जण सांगतात मला कॅम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं आहे, मला BSc ॲग्री करायचं आहे. वा वा, छान छान. त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्या कोर्सला जाण्यासाठी आतापासूनच तयारी करायची आहे. तर तुम्हाला ह्या BSc ॲग्रीला जाण्यासाठी, कॅम्प्युटर इंजिनिअरिंगला जाण्यासाठी काय करावं लागेल, कुठले कुठले कॉलेजेस आहेत, कुठला त्या ठिकाणी अभ्यासक्रम आहे, BSc ॲग्री केल्याच्या नंतर आपल्याला पुढे कुठले जॉब मिळतात, आपण कुठे जाऊ शकतो. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित आहे की बाबा मला BSc ॲग्री करायचं आहे, पण BSc ॲग्री आवाज कटत आहे बरं. आवाज कटतोय का सर? पाटील सर, तुमचा आवाज कटतोय. नेट कनेक्टेड. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. या ठिकाणी BSc ॲग्री करून तुम्हाला, हा भडके सर काय म्हणता? नाही, आवाज येते सर, क्लिअर आहे. बोला सर, बोला. हा, येतो. कदाचित नंदेश्वर सरांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. ठीक आहे. सचिन इबितवार, काही प्रश्न विचारायचा आहे का? माईक अनम्यूट केलेला आहे, नाहीतर मी या ठिकाणी म्यूट करतो. हा, MBA ला जायचं आहे. ओके, ठीक आहे. चॅट बॉक्सचा वापर करा आपण सर्वजण. हा, सचिन इबितवारला त्या ठिकाणी MBA ला जायचं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्सेसची माहिती तुम्हाला त्या पोर्टल वरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. आता तुमच्याकडे तर भरपूर वेळ आहे, कारण कोविड-19चा काळ चालू आहे. आपण सर्वजण घरीच आहोत. शासन सांगते स्टे होम स्टे सेफ, म्हणजे सर्वांनी घरीच राहायचं आहे आणि सुरक्षित राहायचं आहे. त्यामुळे घरी राहिल्याच्या नंतर आपल्याकडे काम काय आहे, त्यासाठी आपल्यासाठी काम आहे फार महत्वाचं आहे. हे तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं हे जे वेब पोर्टल आहे, हे वेब पोर्टल तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित. त्याच्यावरती तुम्ही सर्व माहिती त्या ठिकाणी पाहू शकता. कुठल्या कोर्सला जाण्यासाठी काय करावं लागेल, कुठला अभ्यासक्रम निवडावा लागेल, कुठल्या विषयाला जास्त महत्व द्यावं लागेल, कुठल्या विषयाचा अभ्यास आपल्याला जास्त करावा लागेल. ठीक आहे, एकाने सांगितलं राहुलने मला आर्मीमध्ये जायचं आहे, आर्मीचे सुद्धा त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. MBA ची इन्फॉर्मेशन सुद्धा त्या ठिकाणी आहे वेगवेगळ्या प्रकारचं. आता मी तुम्हाला दाखवायचं असेल तर दाखवतो, इथे आपल्याकडे ओपनच आहे. MBA विषयी सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आहे. फायनान्स अँड बँकिंग मध्ये गेल्यास त्या ठिकाणी तुम्हाला MBA विषयीची माहिती मिळते. म्हणजे रिस्क मॅनेजर व्हायचं असेल, वित्त प्रबंधक व्हायचं असेल, चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं असेल, इकॉनॉमिस्ट व्हायचं असेल, कंपनीचा सेक्रेटरी व्हायचा असेल, स्टॉक ब्रोकर व्हायचं असेल, जो शेअर मार्केटमध्ये ब्रोकर असतात ते पण या वेळेमध्ये सर्वात जास्त कमाई त्यांची आहे चालू आता सध्या. किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला जे जर्नलिझम मध्ये जायचं असेल, कोणाला बघा पत्रकारिता करायचं असेल, आता तुम्हाला पत्रकार व्हायचं असेल तर पत्रकारिता करण्यासाठी कुठले कुठले कोर्सेस आहेत. पत्रकारितामध्ये सुद्धा प्रकार आहेत. तुम्हाला कॉपीरायटर व्हायचं असेल, जर्नलिस्ट व्हायचं असेल, रचनात्मक लेखक व्हायचं असेल, स्पोर्ट्स जर्नलिस्ट व्हायचं असेल किंवा फॅशन जर्नलिस्ट व्हायचं असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी करिअर निवडू शकता. करिअर निवडल्याच्या नंतर ते करिअर तुम्हाला करण्यासाठी कुठला अभ्यासक्रम निवडावा लागेल ते पुढे वेबसाईट तुम्हाला सांगेल. त्यानंतर तो अभ्यासक्रम निवडल्याच्या नंतर तो अभ्यासक्रम कुठल्या कॉलेजमध्ये आहे किंवा कुठल्या शहरामध्ये आहे ते सांगेल. त्याची फीस किती आहे ते सांगेल. किंवा तुम्ही त्या ठिकाणी
त्या कॉलेजला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर, त्या कोर्सला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवलं होतं तिथे स्कॉलरशिप लागू आहे की नाही. लागू असेल तर त्या स्कॉलरशिपचे नियम काय आहेत आणि तुम्हाला किती रुपये स्कॉलरशिप मिळू शकते, अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी त्या पोर्टलवरती दिलेली आहे. तरी आपण सर्वांनी ह्या पोर्टलचा अधिकाधिक वापर करावा. असो, आज तुम्ही संध्याकाळी वापर करायचा प्रयत्न करा. पुन्हा उद्या आपली तिसऱ्या सत्राची मीटिंग आहे. पुन्हा संध्याकाळी उद्या ह्याच टाइम मध्ये चौथ्या सत्राची मीटिंग आहे. जर तुम्हाला आणखीन जर उद्यापर्यंत काही अडचणी येत असतील तर उद्यापर्यंत तुम्ही प्रयत्न करा आणि उद्या तुम्ही लाईव्ह या ठिकाणी आम्हाला ह्याच सेशन मध्ये तुम्ही या ठिकाणी प्रश्न विचारू शकता. इथे विचारलेला आहे श्रद्धाने, सर या पोर्टलवर जाऊन बीएससी अग्री BAMS ला ऍडमिशन भेटेल का? ऍडमिशन भेटेल न भेटेल या ठिकाणी मी सांगतो. कोण? श्रद्धाला. संभाजी गोडगे, काय बोलायचं आहे का? संभाजी गोडगे, हा धन्यवाद, माईक म्यूट केला. वा छान. या ठिकाणी श्रद्धाला मी सांगू शकतो की बीएससी अग्रीला ऍडमिशन, पुन्हा त्या ठिकाणी विचारलं BAMS ला ऍडमिशन, हो या पोर्टलवरून तुम्हाला ऍडमिशन मिळेल. परंतु कॉलेज तुमच्या मनासारखं पहिलं सिलेक्ट करा. त्या ठिकाणी पुढे पुढे माहिती विचारल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी लिंक येईल ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आणि ती लिंक तुम्ही ओपन करायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही त्याचं ऍडमिशन करून घ्यायचं आहे. तुम्हाला कुठल्या कॉलेजला जायचं आहे, तुम्हाला काय ओपन युनिव्हर्सिटी मधून करायचं आहे, रेग्युलर युनिव्हर्सिटी मधून करायचं आहे, कुठे जायचं आहे, अशा प्रकारे वेगवेगळे तुम्ही आधी अगोदर ऑप्शन निवडा. तुमचे डॅशबोर्ड तयार करा. डॅशबोर्ड विषयी मी पुन्हा एकदा सांगतो. त्या ठिकाणी जॉब सांगा ना कोणते कोणते आहेत. काय काय विघ्नेश काय काय म्हणतो? हा विघ्नेश पुन्हा हा आवाज येत नाही. जॉब कोणते कोणते आहेत? ओके ओके पुढे ठीक आहे. करिअर आपल्याला घडवायचं. ओके ओके ठीक आहे ठीक आहे दाखवतो. आता बघा, प्रोफेशनल करिअर्स मध्ये या ठिकाणी ऍग्रिकल्चरल अँड फूड सायन्सेस, ज्याने आता BSc अग्री सांगितलं जिग्नेशने. आता ह्याच्यामध्ये आहे बघा, ऍग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजिस्ट व्हायचं असेल, ऍग्रिकल्चरल सायंटिस्ट व्हायचं असेल, ऍग्रोनॉमिस्ट व्हायचं असेल, एनिमल सायंटिस्ट व्हायचं असेल, डेअरी टेक्नॉलॉजिस्ट व्हायचं असेल, प्लांट सायंटिस्ट व्हायचं असेल, फूड सायंटिस्ट टेक्नॉलॉजिस्ट, फॉरेस्ट्री प्रोफेशनल, सॉइल सायंटिस्ट, हॉर्टिकल्चरिस्ट. आता बघा या ठिकाणी जे करिअर दिलेले आहेत, तर हे जे करिअर आहेत ते जे हाय लेवलचे करिअर आहेत, म्हणजे त्याचे 1 नंबर मध्ये म्हणतो आपण, ते करिअर दिलेले आहेत. पुन्हा BSc अग्री करून तुम्ही इतरही काही करिअर त्या ठिकाणी निवडू शकता. सर ऑडिओ येत नाही, साहिल चव्हाण विचारतोय. बाकी सर्व विद्यार्थ्यांना येतोय साहिल. कदाचित तुझ्या इंटरनेट क्वालिटीचा प्रॉब्लेम असेल, कनेक्टिव्हिटीचा, किंवा व्हिडिओ चालू असेल तर बंद कर. पॉलिटिक्स मध्ये जायचं आहे एका विद्यार्थ्याने विचारलं. ठीक आहे, बघू आपण त्या ठिकाणी पॉलिटिक्सचा आहे काय. आता या ठिकाणी काय आहे, मेडिकल सायन्स, इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन, कला, कानूनी सेवा. कानूनी सेवा आहे या ठिकाणी. लॉ मध्ये वगैरे जायचं असेल, न्यायाधीश व्हायचं असेल, जज व्हायचं असेल, क्रिमिनॉलॉजिस्ट व्हायचं असेल. त्यानंतर त्या ठिकाणी विचारले त्यांनी जर्नलिझम आहे, मेडिकल सायन्स आहे, पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे. पुन्हा बघू या ठिकाणी पॉलिटिकलचं असेल का, इकडे बघू. असं या ठिकाणी पॉलिटिकलचं दिसणार गेलं तरी तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता, या उद्यमतामध्ये असेल कदाचित. तुम्ही जास्त सर्च करा. सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. बऱ्यापैकी करिअर्स आहेत. आणखीन करिअर्स त्या ठिकाणी वेळोवेळी ऍड होतील आणि त्या करिअर विषयी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळत जाईल. असं आणखीन कोणाची काय अडचण आहे पोलीस विषयी? जर समजा आणखीन एक मी तुम्हाला सांगतो, जर त्या ठिकाणी तुम्हाला काही समजा मिळालं नाही बघायला, तर तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता की युट्यूबचं मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे युट्यूब चॅनल विषयीची माहिती. तुम्ही त्या ठिकाणी युट्यूब वरती सर्च करू शकता की युट्यूब वरती तुम्हाला कुठल्या कोर्सला जायचं आहे, काय करायचं आहे, अशा प्रकारची माहिती तुम्ही त्या ठिकाणी सर्च करू शकता. तिटकुलवार सर तुम्ही आहेत मीटिंग मध्ये? चिटकुलवार सरांना विनंती करतो, आणखीन तुम्हाला पोर्टल विषयीची आणखीन जास्त अधिकची माहिती आपल्याला चिटकुलवार सर या ठिकाणी देतील. पुन्हा आपण बाकीचा विषय कंटिन्यू करू. चिटकुलवार सरांना विनंती आहे, कृपया आपण विद्यार्थ्यांना अधिकची माहिती या ठिकाणी द्यावी. ओके, धन्यवाद सर. मित्रांनो, सध्या जे काही सेशन चालू आहे त्या सेशनचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला सेल्फ स्टार्ट करणं. तुम्ही कोणावरही डिपेंड राहू नये. उद्देश तुम्ही समजून घ्या. तुम्ही कोणावरही डिपेंड राहू नये. तुमच्याकडे मोबाईल आहे, त्याच्यावर इंटरनेट आहे, अख्खं जग तुमच्या हातामध्ये आहे. जगातलं कोणतेही ज्ञान तुमच्या हातामध्ये एकवटलेलं आहे. महिन्याला 100 रुपये देऊन अख्खं जग तुम्हाला फिरता येतं. तुम्ही कोणावर डिपेंड राहू नका, माझं एक सांगणं आहे.
तुम्हाला जे काही करायचं आहे, ज्या काही करिअर च्या संधी उपलब्ध होणार आहे, किंवा तुम्हाला जो काही तुमचा जो काही कल आहे, तुमच्या ज्या काही आवडीनिवडी आहेत, त्या आवडीनिवडीनुसार तुम्ही वेबसाईटवर जा, सर्च करा, माहिती काढा. महाकरिअर पोर्टलवर साधारणतः 550 करिअर्स आहेत. आत्ताच एका विद्यार्थ्याने विचारलं की कोणत्या कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, ह्या वेबसाईटवर 555 प्रकार आहेत. सरांनी काही वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला. असे किती आहेत? 550. एक ऑप्शन क्लिक केलं की लगेच 10-15 त्याचे उप ऑप्शन्स, सब ऑप्शन्स ओपन होतात. 555 करिअर आहेत. आपल्याला DED, BEd, इंजिनिअरिंग, मेडिकल, ITI, पॉलिटेक्निक एवढंच माहिती आहे. ह्याच्या पुढे जाऊन फार भरपूर शेकडो करिअरच्या संधी आहेत. 555 करिअर आहेत. या वेबसाईटवर 21,100 कॉलेजेसची माहिती आहे. पूर्ण जगभरात पसरलेल्या 21,000 कॉलेजेसची माहिती या वेबसाईटवर तुम्हाला भेटेल. त्या कॉलेज तुम्हाला जे काही करायचं आहे ती कॉलेज सिलेक्ट करा. कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर त्या कॉलेजची वेबसाईट ओपन होईल आणि त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजची जे काही कोर्सेस आहेत हे सगळे कोर्सेस दिसतील. त्या कोर्सेसचा कालावधी, त्या कोर्सेसची फीस, त्यामधल्या फ्री सीट्स, त्यामधल्या पेड सीट्स, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे दिसून येतील. काही स्कॉलरशिप्स आहेत का, काही फ्री सीट्स आहेत का, ह्याही गोष्टी दिसतील. मित्रांनो, शेवटी जग हे कमर्शियल आहे. सगळेजण पैसे कमवायला बसलेले आहेत आणि आपण ही भविष्यामध्ये चांगलं करिअर करतोय म्हणजेच काय, भरपूर पैसे कमवण्याची संधी आपण शोधतो आहे. त्यामुळं फारसे काही वावगं नाही. त्यामुळं त्याचं प्लॅनिंग आपण आत्तापासूनच केलं पाहिजे. भविष्याचं प्लॅनिंग आपण आत्तापासूनच केलं तर मात्र भविष्यात आपली जी गती आहे, करिअरची गती वाढेल. त्यामुळं आपल्याला काय व्हायचं आहे, आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे ते ठरवा आणि तुम्ही युट्यूबवर सर्च करा, महाकरिअर पोर्टलवर सर्च करा, कुठे पण सर्च करा. मात्र तुम्ही तुमच्या करिअर बद्दल सर्च करत राहा. फक्त इंटरनेट आणि मोबाईल आहे म्हणून फक्त व्हॉट्सअप, फेसबुक वगैरे वगैरे यामध्ये फक्त डाटा खर्च करू नका, वेळ खर्च करू नका. गेलेला वेळ परत येत नाही. त्यामुळे ह्या वयामध्ये तुमच्या हातातला मोबाईल तुम्ही भरपूर वापरू नका असं नाही, बिलकुल नाही, भरपूर वापरा. मात्र तुमच्या करिअरला दिशा देणाऱ्या गोष्टीसाठी वापरा. त्यासाठी एक महाकरिअर पोर्टल अतिशय महत्वाची गोष्ट आहे. 550 करिअर, 21,000 कॉलेजेसची माहिती आहे, 1150 प्रवेश परीक्षा यामध्ये आहेत, 1200 प्रकारच्या स्कॉलरशिप्स आहेत, 2080 प्रकारचे कोर्सेस आहेत, साधारणतः 2,60,000 छोटे छोटे डिप्लोमा डिग्री कोर्सेस आहेत, 2.5 लाख डिग्री कोर्सेस आहेत. फार मोठा पसारा आहे वेबसाईटवर. इथे आपल्याला साठी फ्री मध्ये उपलब्ध आहे, 5 पैसे द्यायची गरज नाही. मित्रांनो, जगामध्ये आताच म्हटल्याप्रमाणे कोणी कुणाला काही फुकट देत नाही. मात्र शासनाकडून, महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ ह्या दोघांच्या समन्वयातून आपल्या महाराष्ट्रातील 9वी, 10वी, 11वी, 12वीच्या वर्गात शिकणाऱ्या 66 लाख विद्यार्थ्यांसाठी ही वेबसाईट मोफत आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा असे मी परत इथे सांगू इच्छितो. मित्रांनो, आपण चर्चा पण केली की फक्त सायन्सची जी मुलं आहेत ते चर्चा करत होते. ज्यांना काही आर्टशी संबंधित आहेत, खेळ आहे, आर्ट्स आहे, ते काही बोलत नव्हते. असं काही नाही. सायन्सवाल्यांना संधी आहेत, आर्ट्सवाल्यांना संधी नाही असं काही नाहीये. तुम्ही थोडस जर बघितलं, मागच्या 2 वर्षापूर्वी सिनेमा आला होता, त्याचं नाव होतं बाहुबली. बाहुबली सिनेमा काढायला 250 कोटी रुपये लागले होते. त्या 250 कोटी रुपयामधले 175 कोटी रुपये एनिमेशनवरचा खर्च होता. फक्त एनिमेशन, सगळं खोटा सिनेमा आहे. म्हणजे खरा सिनेमा 30%च आहे, 70% सिनेमा तो खोटा आहे, एनिमेशन बेस आहे. आता हे एनिमेशन मध्ये करतात कोण, एनिमेशन वाले कोण लोक आहेत? हे शाळेमध्ये जे विद्यार्थी चित्रकला करायचे, जे चित्रकार होते, त्यांना चित्राची आवड होती, चित्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी एनिमेशन मध्ये कोर्सेस केले, एनिमेशन मध्ये डिप्लोमा केला, एनिमेशन मध्ये डिग्री केली आणि ते चांगल्या पदावर गेलेले आहेत. चांगल्या पदावर जाऊन डिझायनिंग असेल, फिल्म सिटी असेल, इंडस्ट्री असेल किंवा मोठे मोठे डिझायनिंगचे जे काही ऍडव्हर्टायझिंग क्षेत्र आहे, अशा क्षेत्रामध्ये त्यांना नोकऱ्या मिळू शकतील. एकंदरीत सांगायचं म्हणजेच तुमचा जो कल आहे, तुमच्या कलाला अनुसरून, तुमच्या आवडीनिवडीला अनुसरून सगळ्या गोष्टी महाकरिअर पोर्टलवर उपलब्ध आहेत. यातून तुम्हाला काही माहिती शोधायला अडचण झाली तर युट्यूबला रेडी आहे. तुम्ही तुमचा कोणताही प्रश्न युट्यूबला सांगा, शेकडो व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर तुमच्या प्रश्नाशी संबंधित युट्यूब तुम्हाला आणून देईल. बरीचशी क्षेत्र आहेत, त्यामधलं एनिमेशन क्षेत्र, चित्रकला, मुलांना चित्रकला आवडते त्यांच्यासाठी एनिमेशन आहे. त्यानंतर दुसरं एक क्षेत्र आहे फॉरेन्सिक सायन्स. आपण CBI नाव ऐकलेलं आहे, RAA, गुप्तहेर संस्था भारताची आपण नाव ऐकलेलं आहे. पोलीस डिपार्टमेंट सगळ्यांना माहिती आहे. ह्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये, RA मध्ये, CBI मध्ये काही पदं असतात आणि त्यांना आपण काय म्हणतो, फॉरेन्सिक
फॉरेन्सिक पण असं म्हणतो, फॉरेन्सिक सायन्स म्हणजे सूक्ष्म बारकाव्यांच्या जे काही पुरावे असतात पोलिसांकडे, त्या पोलिसांकडे जे पुरावे असतात त्यातले जे काही सूक्ष्म पुरावे असतात, मग ते ब्लड सॅम्पल असेल, व्हिसेरा असेल, केस असतील, याचा बारीक अभ्यास करून ते तपास करतात. तपास करण्यातले काही बारीक सारीक गोष्टी आहेत. एकंदरीत असे फॉरेन्सिक सायन्स संदर्भातले काही कोर्सेस तुम्हाला उपलब्ध असलेले दिसतील. असे काही फॉरेन्सिक सायन्स मध्ये इंजिनिअरिंग आहे, फॉरेन्सिक सायन्स मध्ये डिप्लोमा आहे. असे कोर्सेस केल्यानंतर आपल्याला इझिली नोकरी मिळू शकते. जनरली आपण बीएड सगळे करतात म्हणून आपण बीएड इंजिनिअरिंग मेडिकल ह्या गोष्टी बघत असतो. ह्याला सोडून सुद्धा एक मोठा भरपूर शेकडो करिअर आहेत, त्याहीकडे आपण बघितलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे एरोस्पेस इंजिनिअरिंग. ज्यांना कुणाला वैमानिक व्हायचं आहे, पायलट व्हायचं आहे, तर त्यांनी काय करावं बरेच आपल्याला कळत नाही. मग याला काय करता येईल तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग हे क्षेत्र आहे इंजिनिअरिंग मधलंच. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आपल्याला कुठे करता येईल, कोणत्या देशामध्ये करता येईल, कोणत्या देशामधल्या कोणत्या कॉलेजेसमध्ये किती फीस आहे, किती वर्षाचा कालावधी आहे, राहायची व्यवस्था काय आहे, खायची व्यवस्था काय आहे, साधारणतः 3, 4, 5 वर्षामध्ये एकूण किती रुपये खर्च येईल, त्यामध्ये काही फ्री सीट्स आहेत का, बाहेर देशामध्ये बाहेर देशातील म्हणजे उदाहरणामध्ये अमेरिकेत शिकायचं असेल तर भारतासाठीचा काही फ्री कोटा आहे का, युरोपमध्ये शिकायचं असेल युरोपमधल्या कॉलेजेसमध्ये भारतीयासाठी काही फ्री कोटा आहे का, रशियामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये भारतीयासाठी किंवा NRI जे की त्या देशाच्या बाहेरचे लोक आहेत त्यांच्यासाठी काही फ्री कोटा आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या कॉलेजेसच्या वेबसाईटवर तिथे जाऊन आपल्याला पाहता येईल. हे सगळे कॉलेजेसची यादी कुठे आहे तर ही महाकरिअर पोर्टलवर उपलब्ध आहे. चौथी गोष्ट आहे MBBS. आपण बऱ्याचदा डॉक्टर व्हायचं म्हणतो आणि थोडक्यात 1-2 मार्काने आपला नंबर दुखतो आणि मग फार नाराज होतो. त्याची काही गरज नाही. आपल्या बाजूला बरेचसे देश आहेत, खास करून रशिया आहे जगामध्ये. भारत, बांगलादेश, पाकिस्तान हे फार स्वस्त असलेले देश आहेत. इथे सगळं स्वस्त आहे, एवढं स्वस्त कुठेच नाही. आपल्याकडे चहा 5 रुपयाला आहे, अमेरिकेला मात्र चहा साधारणतः 200 रुपयाला आहे. आपल्याकडे कोथिंबीर 5 रुपयाला येते, अमेरिकेत कोथिंबीर 250 रुपयाला आहे, 250 रुपयाला जुडी. ती कोथिंबीर आपल्याला 5 रुपयाला मिळते भारतात. एवढा बाहेर देशामध्ये आणि आपल्यामध्ये फरक येतो. एकंदरीत बाहेर देशामध्ये शिकायचं असलं तरी फारसा पैसा लागत नाही. रशियामध्ये वगैरे अगदी फार कमी किमतीमध्ये, रशिया ऑस्ट्रेलियामध्ये फार कमी किमतीमध्ये आपल्याला MBBS सारख्या डिग्री ला जाता येईल. MBBS ची डिग्री घेऊन आपल्याला परत भारतामध्ये प्रॅक्टिस करता येऊ शकेल. मित्रांनो, आजच्या घडीला फक्त बुद्धिमत्ता पासून जमत नाही, बुद्धी आणि मेहनत. भविष्यामध्ये मोठं होण्यासाठी बुद्धी आणि मेहनत ह्या 2 गोष्टी जरी महत्वाच्या असल्या तरी आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे योग्य दिशा. आपली जी मेहनत आहे त्या मेहनतीला जर योग्य दिशा नसेल तर मात्र आपली मेहनत लवकर कामाला येत नाही, वेळ वाया जातो. त्यामुळे बुद्धी आणि मेहनत सोबतच आपल्याकडे करेक्ट मार्गदर्शन, करेक्ट आपल्या कामाला दिशा असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे बुद्धी, मेहनत, दिशा या तिन्ही गोष्टीसह आपण आपल्या करिअरच्या लढाईमध्ये उतराल आणि नक्कीच आपण चांगलं यश प्राप्त कराल अशी मी अपेक्षा करतो. थोडंसं मोबाईलवर आपण जो वेळ वाया घालवतोय, खास करून फेसबुक आणि व्हॉट्सअपवर, त्यातला थोडासा वेळ बाजूला काढा. फारसा नाही, अगदी अर्धा तास वेळ बाजूला काढा. ह्या सगळ्या गोष्टी सर्च करा. महाकरिअर पोर्टल पहा, युट्यूब पहा, युट्यूबवर सर्च करा काय काय करता येईल, क्षेत्र कोणते सर्च करा आणि आपलं नक्कीच त्याचा फायदा होईल. मित्रांनो, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, हे एक म्हण आहे. त्याची एकदा इथे परत आठवण करून देतो. आणि सोबतच फार काय बोलणार नाही, आपण सेल्फ स्टार्ट व्हावं एवढं ते सांगतो. आपण कोणावर डिपेंड राहू नये आयुष्यामध्ये. जो दुसऱ्यावर इसंबला त्याचा कार्यभार बुडाला, असं आपण ही पण एक म्हण ऐकलेली आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये दुसऱ्यावर डिपेंड राहून काम करणारी माणसं फार मोठे होत नाहीत, तर स्वतःच्या किमतीवर, स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या मेहनतीवर जे लोक विश्वास ठेवतात तेच मोठे होतात. त्यामुळं थोडंसं आपण सगळ्यांनी सेल्फ स्टार्ट व्हा, करिअर बद्दल जागरूक व्हा आणि करिअरचे आपले इंटरेस्ट ठरवा, त्याची माहिती काढा आणि आपल्या कामाची गती वाढवा, एवढं मी सांगतो. आपल्या प्रगती पुस्तकावर आपला सरळ ID नंबर दिलेला आहे. वर्ग शिक्षकांकडून सरळ ID घ्या. सरांशी संपर्क होत नसेल तर आपलं जे प्रगती पुस्तक मागच्या वर्षीचं आहे त्यावर सुद्धा सरळ ID दिलेला आहे. हा सरळ ID 18 अंकी आणि सोबतच 1, 2, 3, 4, 5, 6 हा पासवर्ड टाकून आपल्याला वेबसाईटवर जाता येईल, महाकरिअर पोर्टलवर जाता येईल. जाऊन तुम्ही फक्त सर्च करा, तुमच्या आवडीनिवडी नंतर तुम्हाला कळतील. तुम्ही फक्त 550 कोर्सेस कोणते आहेत, साधारणतः कॉलेजेस जे आहेत 21,000 कॉलेजेस आहेत, हे फक्त सर्च करा, तुम्हाला नक्की आयडिया येईल की आपल्याला पुढे चालून नेमकं काय करायचं आहे. इथे मी थांबतो.
काही मुलांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी परत इथे आपला माईक चालू करून विचारता येते, फक्त घाई करू नका. धन्यवाद. थँक्यू. ओके, धन्यवाद सर. ज्यांना कोणाला बोलायचं नाही त्यांनी चॅट बॉक्स मध्ये आपले प्रश्न लिहिले तरी चालेल आणि मोकळं मोकळं बोलत चला. ओके ओके. विद्यार्थ्यांना कोणाला बोलायचं असेल तर त्यांनी कृपया आपला माईक सुरू करा आणि बोला. बोलताना बिलकुल लागायचं नाही. आपण मुलगा आहोत मुलगी आहोत असं काही विचार करायचा नाही, खनखन बोलायचं. एक म्हण आपण ऐकलेली आहे, बोलणाऱ्याचे आंबे बोलणाऱ्याचे गहू विकत नाही. ओके ओके. कोण बोलते? हा बोल बेटा बोल. येस. कोणाला बोलायचं आहे? सर कोणत्या पुस्तकावर? हा, कोणत्या पुस्तकावर काय बेटा? माईक चालू करून बोल ना. कोणत्या पुस्तकावर सरळ आयडी आहे? प्रगती पुस्तक, मागच्या वर्षीचं प्रगती पुस्तक. हा, त्यामध्ये सगळं गुणदान दिलेलं असतं, सर्व काही गुणदान दिलेलं असतं मागच्या वर्षीचं, 8वीचं असो 9वीचं असो 10वीचं असो. त्या पुस्तकावर शाळेचा युडायस क्रमांक पण आहे आणि विद्यार्थ्यांचा सरळ आयडी पण आहे. युडायस क्रमांक टाकून सुद्धा वेबसाईटवर आपल्याला जाता येईल, सरळ आयडी क्रमांक सुद्धा टाकून जाता येईल. आपला भेटला नाही तर आपल्या मित्राचा टाकून पण जाता येईल. जे कोणी मित्र आपले सरळ आयडी वापरून वेबसाईट बघत आहेत, तुमचा नसेल तर त्यांचा घ्या, त्यांच्या सरळ आयडी वरून तुम्हाला वेबसाईट आपल्याला पाहता येऊ शकेल. जर माहिती वेबसाईटवर भेटली नाही तर युट्यूबवर सर्च करा. टाईप करता येत नसेल तर व्हॉइस टायपिंगद्वारे सुद्धा आपल्याला युट्यूबवर आपलं म्हणणं मांडून आपल्याला हवी ती माहिती युट्यूबवर सर्च करता येऊ शकेल. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे गुगल क्रोम. आपल्याला पाहिजे असलेली सगळी माहिती गुगल क्रोम वर उपलब्ध आहे. गुगल क्रोम वर सुद्धा व्हॉइस टायपिंग आहे, सोबतच गुगल असिस्टंट आहे. फक्त व्हॉइस टायपिंग वरून आपल्याला गुगल असिस्टंटला काही प्रश्न विचारा आणि ती माहिती विदिन सेकंदामध्ये गुगल असिस्टंट आपल्याला आणून देईल. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये उपलब्ध आहेत, हातावर आहेत. फक्त त्याचा वापर कसा करायचा स्वतःच्या फायद्यासाठी, याबद्दल तुम्ही चिंतन करत राहा असं एकदा मी परत सांगतो. ओके, धन्यवाद सर. पुन्हा हा बोल बेटा बोल. हा सर, आर्मी साठी इन्फॉर्मेशन द्या. आणखीन कशाची? आर्मी साठीची इन्फॉर्मेशन आहे याच्यावरती. हे तुम्ही वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर ज्यावेळेस इथे करिअर विषयी माहिती दिसत नाही ना, एक मिनिट आम्ही प्रेझेंट करतो. वेगवेगळ्या प्रकारचे इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आहेत, तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही त्या ठिकाणी ती सर्व इन्फॉर्मेशन बघायची आहे, वेळ काढायचा. मी आताच सांगितले तुम्हाला, तुमच्याकडे आजची रात्र उद्याचा दिवस आहे. पुन्हा उद्या संध्याकाळी 7 वाजता हे आणखीन प्रशिक्षण सुरू होणार आहे. तसं तर सकाळी पण आहे 8 वाजता. पण तुम्हाला जर काही अडचण आली समजा संध्याकाळी किंवा उद्या, तुम्ही त्या ठिकाणच्या सर्व अडचणी एका वहीवरती लिहून ठेवा. पुन्हा ज्या वेळेस हे सेशन सुरू होईल त्या सेशन मध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी आम्हाला विचारू शकता. आणखीन आपले काही तज्ज्ञ मार्गदर्शक या प्रशिक्षणाला उपस्थित होतील उद्याच्या परवाच्या, त्यांचेही तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी आपल्या काही सूचना असतील तर त्या सूचना किंवा तुम्हाला आलेल्या अडचणी त्या सर्व तुम्ही एका वहीत लिहून ठेवायचं आणि उद्याच्या किंवा उद्या संध्याकाळच्या किंवा परवा संध्याकाळच्या असे 2 दिवस आपल्याकडे आणखीन प्रशिक्षण सुरू आहे. बघा, उद्या सकाळी 8 वाजता आहे, पुन्हा उद्या संध्याकाळी आहे, उद्या संध्याकाळी 7 वाजता, पुन्हा परवाला संध्याकाळी 7 वाजता आहे. असे 3 प्रशिक्षण आणखीन आहेत. त्या तिन्हीपैकी कुठल्याही एका प्रशिक्षणाला तुम्ही हजर होऊ शकता. आजच्या प्रशिक्षणातले सर्व विद्यार्थी फार सुंदर आहेत. चिटकुलवार सर बघितलं, सर्वांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी चॅट मेसेज बॉक्सचा वापर केलेला आहे. सर्वजण चांगल्या प्रकारे उत्तर देतात. आणि ठीक आहे, एकाने तुम्ही कोणीतरी प्रगती पुस्तक म्हणजेच मार्क मेमो असं विचारलं होतं. ठीक आहे, बरोबर, प्रगती पुस्तक म्हणजेच मार्क मेमो आहे. त्याला आपण मार्क मेमो म्हणतो आणि त्याला मराठीमध्ये प्रगती पुस्तक म्हणतो. त्याच्यावरती आपला नंबर लिहिलेला असेल. कोणाला काही विचारायचं आहे का? आकाश. सर, सकाळचा क्लास संध्याकाळी होईल का? हा, सकाळचा क्लास संध्याकाळी होईल. जे सकाळी शिकवलं ते संध्याकाळी ना? हो, जे सकाळी शिकवलं तेच संध्याकाळी तुम्हाला पुन्हा शिकवलं जाणार. तुमचे काही मित्र जॉईन झाले नसतील काही कारणास्तव तर उद्या त्यांना पुन्हा, परंतु लिंक वेगळी आहे. तुम्हाला लिंक प्राप्त करून घ्यावी लागेल. हॅलो, पाटील सर. बोला. मी काय म्हणतोय, सगळ्या विद्यार्थ्यांना आज समजा लॉग इन केले आणि त्यांना जरी काही तुम्हाला विद्यार्थी मित्रांना जर काही अडचणी आले तर आम्ही ते लिंक आपल्या शाळेपर्यंत पोहोचू आणि मुख्याध्यापकाला आणि वर्ग शिक्षकांना आम्ही सांगू, विनंती करू की ते लिंक आपल्यापर्यंत शेअर करतील. प्रत्येक दिवसाची लिंक वेगळी वेगळी आहे. त्याच्यामुळे समजा आज तुमच्याकडे उद्याचा दिवस आहे
तुम्ही लॉग इन करा. लॉग इन करून तुम्हाला काही जरी अडचणी असतील तर त्या अडचणी आपण लिहून टाकावं. आणि जरी मी बहुतेक काही विद्यार्थ्यांना विचारलेलं आहे, काही विद्यार्थ्यांना सरळ आयडी मिळालेला नाही, तर आपण आयडी जी आहे ती आयडी आपण शाळेकडून, आपल्या वर्ग शिक्षकाकडून किंवा मुख्याध्यापकाकडून कॉन्टॅक्ट करून आपण घेऊन घ्यावे आणि लॉग इन करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला जे काही अडचणी येतील त्या अडचणी पूर्णपणे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. आपल्याकडे तज्ञ मार्गदर्शक आहेत. तर उद्या जरी जॉईन झाले नाही तरी परवाच्या दिवशी आपण सगळं संपूर्ण तालुका एकदाच सगळ्यांना आम्ही लिंक शेअर करणार आहोत. हॅलो. हा आकाश, आणखीन काय बोलायचं आहे? हॅलो. हा आकाश. हा कोण? शरद. हा शरद. हा बोल. हॅलो. हॅलो सर, 11वी पुस्तकावरचा काही अभ्यासक्रम शिकवणार का सर? नाही बेटा, 11वी पुस्तकावरचा अभ्यासक्रम शिकवण्याचं ट्रेनिंग नाही. हे महाकरिअर पोर्टल विषयीचं ट्रेनिंग आहे. आणि पुस्तकामधला अभ्यासक्रम तुम्हाला तुमच्या शाळेतले प्राध्यापक वर्ग, तुमचे लेक्चरर आहेत, ते तुम्हाला शिकवतील. ठीक आहे? ठीक आहे. ठीक आहे सर. हा आकाश. सर आपला क्लास गुगल मीट वर ना? हा गुगल मीट वरतीच आहे. हा ओके गुगल सर. मीट वरतीच आहे. गुगल मीट वरतीच आहे, पण प्रत्येक प्रशिक्षणाची लिंक वेगवेगळी आहे. त्यासाठी आजच्या प्रशिक्षणाची लिंक आहे ती लिंक उद्या तुम्हाला नाही वापरता येणार, कारण उद्याच्या प्रशिक्षणाची लिंक वेगळी आहे. तसं आता आपल्या नंदेश्वर सरांनी सांगितलं, जर समजा तुम्हाला काही अडचण असेल तर तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना किंवा तुमच्या वर्ग शिक्षकांना फोन करा. सर आजच्या प्रशिक्षणाची लिंक काय आहे, कृपया आम्हाला थोडंसं पाठवा. कारण नंदेश्वर सर सर्व तुमच्या मुख्याध्यापकांना, शिक्षकांना उद्याच्या मीटिंगची पण लिंक पाठवतील, परवाच्या मीटिंगची पण लिंक पाठवतील. फक्त एवढंच लक्षात ठेवा, उद्या सकाळी 8 वाजता सुरू होत आहे, संध्याकाळी 7 वाजता, आणि परवाला फक्त संध्याकाळी 7 वाजता आहे. अशा प्रकारचे 3 सत्र आपले शिल्लक आहेत. त्यासाठी तिन्ही सत्रापैकी कुठल्याही सत्राला तुम्ही तुमची अडचण विचारू शकता, तुमच्या मित्रांना सांगा. बाकी दुसऱ्या शाळेमध्ये शिकणारे तुमचे काही मित्र असतील, तुमचे क्लासमेट असतील, सर्वांना तुम्ही त्या ठिकाणी या प्रशिक्षणाविषयी अवगत करा. आणि या प्रशिक्षणामध्ये फार सुंदररित्या चिटकुलवार सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणखीन काही अडचणी असतील तर बराच वेळ झालेला आहे, 8:30 वाजलेले आहे. सर आमच्या नूतन विद्यालय ग्रुपवर लिंक येईल ना? आता आजची लिंक हॅलो. कोणाकडून मिळाली? एक मिनिट. हॅलो सर, उद्याची लिंक सुद्धा नूतन हायस्कूल आणि यशवंत हायस्कूल दोन्हीला आम्ही पाठवणार आहोत, पाठवलेली आहे. हॅलो. ओके सर. सर उद्याची लिंक बदलणार आहो ना लगे? हा उद्याची लिंक बदलणार आहे, ती लिंक तयार केलेली आहे, तीच लिंक मी पाठवलेली आहे सरांकडे, आपल्यापर्यंत पोहोचेल. मी सरांना बोलतोय की सर्व विद्यार्थ्यांपर्यंत उद्याची लिंक पोहोचण्यात येईल. ओके सर. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे समजलं, जी लिंक उद्याच्या मीटिंगची आहे तीच नवीन लिंक तुम्हाला पाठवलेली आहे नंदेश्वर सरांनी. त्या लिंक वरती क्लिक होऊन जॉईन व्हायचं आहे. आता आजच्या लिंक वरती क्लिक करायचं नाही. ठीक आहे? यापुढील सूत्र हॅलो सर. गट साधन केंद्राचे नंदेश्वर समारोप करू. हो, यापुढचे सूत्र मी या ठिकाणी नंदेश्वर सरांकडे देतो. नंदेश्वर सर आभार मानतो. हो सर. या महाकरिअर पोर्टलला उपस्थित आणि मार्गदर्शन करणारे आपले सन्माननीय चिटकुलवार सर, ज्येष्ठ अधिव्याख्याता डायट नांदेड तथा संपर्क अधिकारी उमरी, तसेच तांत्रिक सहकार्य आणि मार्गदर्शन, डेमो सुद्धा दाखवलं, प्रात्यक्षिक दाखवलं, आणि निश्चितच आपल्या सगळ्याला समजलं असेल असे आपले IT शिक्षक, केंद्रीय प्राथमिक शाळा गोळेगाव येथील सतीश पाटील सर यांचं मी गट साधन केंद्र उमरीच्या वतीने आभार व्यक्त करतोय. आणि आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि तसेच या ठिकाणी यशवंत शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक बांधव भगिनी या ठिकाणी उपस्थित, पूर्ण वेळ उपस्थित राहिलात, त्यांचे सुद्धा मी गट साधन केंद्र उमरीच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि आपल्या जे काही अडचणी किंवा शंका असतील आपण लिहून ठेवावं. आणि उद्याची जी लिंक आहे ती उद्याची लिंक मी नूतन हायस्कूल आणि यशवंत हायस्कूल सरांना दिलेली आहे, सरांची बोलणी झालेली आहे माझी, आणि सरांना सांगितलेली आहे की सर हे जी उद्याची लिंक आहे ती सगळ्या विद्यार्थ्यांना शेअर करा. जेवढे आपला ग्रुप आहेत विद्यार्थ्यांचे त्या विद्यार्थ्यांना शेअर करा. आणि तुम्हाला जर वाटलं तर उद्या सकाळी 8 वाजता व संध्याकाळी 7 वाजता आपण या कार्यशाळेला जॉईन होतो. धन्यवाद. हा सर्वांनी लेफ्ट व्हावं येतो ना लाल सर, सूचना देऊन टाका. पाटील सर. हो, सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे की कृपया, मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं, आता या ठिकाणाहून मीटिंग मधून लेफ्ट कसं व्हायचं, आपण सर्वांनी त्या ठिकाणाहून लेफ्ट व्हायचं आहे. हा,
आलं लक्षात? जाते ओके वेळेस सर, एकदा गुड नाईट सर. जाते वेळेस आपला एखाद्या वेळेस व्हिडिओ चालू करा, म्हणजे तुमचा आम्हाला चेहरा पण दिसेल, विद्यार्थी कोण आहे ते, आणि मग नंतर लेफ्ट व्हायचं आहे. वा, छान. गुड नाईट ओके, सर. गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट. ओके, छान. हा, लेफ्ट व्हा, लगेच लेफ्ट व्हायचं आहे. हा, ओके, छान. नंदेश्वर सर. ओके. ठीक आहे. नंदेश्वर सर, आवाज येतोय माझा? ओके, थँक्यू, वेलकम. आणखीन 12 जण राहिलेले आहेत. सर सॉरी सर, मनीषा पवारचा आहे, पण त्यांचं ते नेटवर्क प्रॉब्लेम होता. ओके ओके, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. हा, ओके, नेक्स्ट टाइम. ओके, थँक्यू. ओके ओके, ठीक आहे. हॅलो पाटील सर. हा सर. तुम्ही काय करा, मला फक्त लिंकच फक्त उद्याची वनली ते लिंक पाठवली वाटते, शेअर केली वाटते मला. फक्त लिंकच शेअर करा मला, म्हणजे त्या लिंकला ओके, मी ओके, सगळं ठीक अजून. आहे. हा सर. चालते चालते. हा, उद्याची करा, म्हणजे मला सगळ्या उद्याची. विद्यार्थ्याला पाठवतो. हा, फक्त उद्याची करा. फक्त लिंक करू ना? फक्त लिंक करा, मी ते लिंक शेअर करतोय आणि त्या ठिकाणी मग या लिंकला टच करून सगळ्यांनी जॉईन व्हावं म्हणून टाकून देते मेसेज. ओके ओके ओके, ठीक आहे. बाकी सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत. कृपया आपण, ह्या बैठक संपलेली आहे, आपण सर्वांनी इथून लेफ्ट व्हायचं आहे. 5 राहिले सर, गणेश सर राहिले आणि राजू कसबे, गणेश हातोडे, संजीवनी संजीवनी देशमुख. आपण सर्वांनी लेफ्ट व्हावं. सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत जे राहिलेले आहेत. राजू कसबे कोण आहे? व्हिडिओ दिसतो, दुकानामध्ये बसलेला आहे. हा सर. हा, लेफ्ट हो बडा, या मीटिंग मधून लेफ्ट व्हायचं. हा, वा, छान. उद्या. हा, ठीक आहे. हा, हॅलो सर. सर बोला. हा सर, झाले वाटतं सगळे लेफ्ट ना? आता कोण नाही ना? आपण जातो, दोघं जातात. बरं बरं. नाही, आणखीन 3 जण आहेत. नाही, हा, 2 जण आहेत वाटतं, 3 जण. गणेश आहे वाटते. कोण आहे गणेश? हो, गणेश हातोडे कोण आहे? कोण आहे बेटा गणेश? हॅलो. गणेश हातोडे, मोहन बेर्जे आणि